आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप। नमस्कार, आजच्या सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा। आज आपण चर्चा करणार आहोत राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल। माझा प्रश्न बघा पडद्यावर। प्रकाश झोतात राहण्यासाठी राज ठाकरे चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत का, हा माझा प्रश्न आहे। राज ठाकरेंनी काल मनसेच्या 10व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नव्या रिक्षा ज्या आहेत त्या जाळून टाका असं वक्तव्य केलं। का केलं, कशासाठी केलं, हे आपण विचारणार आहोत। मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या, ज्येष्ठ नेत्या कांता नलावडे सुद्धा आपल्या सोबत आहेत। शशांकराव हे रिक्षा आणि टॅक्सीमेन्स युनियनचे उपाध्यक्ष आहेत। आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र वनचे संपादक युवराज मोहिते आणि आपल्यासोबत येत आहेत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई सुद्धा। मी चर्चेला सुरुवात करतोय। संदीप देशपांडे, 10वा वर्धापन दिन होता, काहीतरी विधायक कार्यक्रम लोकांना देण्याऐवजी तुम्ही रिक्षा जाळण्याचा कार्यक्रम दिलात, हा काय प्रकार आहे? सर, आपण ह्याच्यामध्ये एक दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षाची जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल बघितली तर मराठी माणसाचा जॉब्स असतील किंवा मराठी माणसांसाठी उद्योगधंद्यासाठी कुठली अपॉर्च्युनिटी असेल किंवा चान्स असेल त्याच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आग्रही राहिली आहे। आज जो रिक्षा परवान्यांचा जो विषय आहे त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आज 70 ते 72% परप्रांतीयांना रिक्षाचं परमिट वाटण्याचं काम आम्हाला असं वाटलेलं की भारतीय जनता पक्ष, शिवसेना यासारखे पक्ष सत्तेत असताना निदान मराठी माणसाला तेव्हा तरी नाही मिळेल, पण जो काँग्रेसच्या राज्यातही मिळाला नाही आणि आताही मिळत नाही आहे। आणि त्यांना वारंवार आम्ही रिप्रेझेंटेशन दिलं। दिवाकर रावते साहेबांना आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटलं की अशाच्या पद्धतीचं हे होतं आहे। हे एवढं सगळं होऊन सुद्धा जर येरे माझ्या मागल्याप्रमाणे जर सरकार चालणार असेल तर त्या झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागं करायला तेवढंच एका आक्रमक आंदोलनाची आवश्यकता आहे असं माननीय राजसाहेबांना वाटलं। त्यामुळेच हे पाऊल आम्हाला उचलावं। पण आक्रमक आंदोलन म्हणजे काय? रिक्षा जाळायच्या? सर, असं आहे की जर तुम्ही बघितलं असेल रेल्वेचं आंदोलन, आमचं रेल्वेचं आंदोलन पण तुम्ही बघितलं असेल, त्याही वेळेला आम्ही अनेक वेळा रिप्रेझेंटेशन दिलेली, तरी कुठली जाग नाही। ज्या वेळेला त्या परीक्षेतला आलेली जे मुलं होती, ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पद्धतीने दणका दिला त्याच वेळेला त्याची दखल घेतलेली गेली। आज सरकार हे एवढं निर्ढावलेलं आहे की त्यांना ज्या पद्धतीची भाषा समजते त्या पद्धतीनेच सांगावं लागतं। त्याशिवाय तुमचं असं म्हणणं जाळपोळ केल्याशिवाय सरकार तुमची दखल घेणार नाही? परमिटसाठी जी आमची मागणी आहे की मराठी माणसांनाच ही, त्याकडे आपण येऊया। पण तुम्ही सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे केलंय का नाही लक्ष वेधून घेण्यासाठी? नाही, ह्याच्यात असं आहे ना सर, सरकारने आम्ही एक रिप्रेझेंटेशन दिले असताना जर गोष्टी ऐकल्या असतात तर आम्हाला काय, सरकारने ऐकलं नाही म्हणून तुम्ही हे करता? सरकार ऐकत नाहीये। कांताताई, तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या प्रतिनिधी आहात, हे म्हणतात सरकारने आमचं ऐकलं नाही म्हणून हे जाळपोळीचे इशारे आम्ही दिले। नाही, खरं म्हणजे काल त्यांचं जे भाषण आहे, एकूणच जर आपण त्यांचं भाषण पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांची एक स्टाईल आहे राज ठाकरेंची ही बोलण्याची, हे आपण समजू शकतो। परंतु अशा पद्धतीने म्हणजे आक्रमकपणा असावा, परंतु जर का तुम्ही चिथावणी देणारी भाषणं करत असाल आणि रिक्षा जाळणार म्हणजे कोणाच्या? आता जे काही म्हणे नवीन येतील त्या रिक्षा तुम्ही जाळा, आणि आता हे सांगतात की 70,000 परमिट दिले। खरं म्हणजे 70,000 दिलेलेच नाही आहेत, मुळात 34,000 आणि वर काहीतरी ते परमिट दिलेले आहेत। आणि या सरकारने मुळात जर आपण विचार केला, आतापर्यंत परीक्षा घेतल्या नव्हत्या, परंतु रिक्षा म्हणजे जे चालक आहेत त्यांच्या परीक्षा घेतल्या गेल्या मराठी भाषेच्या, आणि त्याच्यात जे पास झाले त्यांना खरं म्हणजे परमिट दिलेले आहे। मुळात इथे म्हणजे प्रश्न काय आहे की स्थानिक भाषा त्या रिक्षा चालकाला आली पाहिजे किंवा मराठी भाषा, आणि अशा पद्धतीने परीक्षा झालेल्या आहेत आणि त्या परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण झाले त्यांना परमिट मिळालेलं आहे। याच्यामध्ये असं झालेलं नाही की मराठी भाषिक जे आहेत रिक्षा चालक त्यांना मिळालं नाही, खरं म्हणजे असं झालेलं नाही। आता खरं म्हणजे मुळातच प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर पाहता आपल्या समोर म्हणजे मनसेच्या सैनिकांना मला असं वाटते प्रेरणा देण्यासाठी किंवा त्यासाठी अशा पद्धतीने त्यांनी भाषण केलं का? आणि हे खरं म्हणजे कायदा हातात म्हणजे घेण्याचा प्रकार आहे, आणि जर का त्यांनी अशा प्रकारे कायदा हातात घेतला तर सरकार तरी ऍक्शन घेणार। पण ताई 24 तास झालेत, आता 9 वाजता काल भाषण केलं, आज 24 तास झाले, राज ठाकरेंवर कोणतीच कारवाई नाहीये।
जाळून टाकू म्हणतायत, सरकारने अटक तरी केली पाहिजे, कारवाई तरी केली पाहिजे, असं कसं काय कोणी वक्तव्य करू शकतो जाळून टाका वगैरे? नाही, त्यांनी असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे की जाळूनच टाका रिक्षा. आणि मुळात तुम्ही असं प्रत्येक रिक्षा ड्रायव्हरला विचारणार आहे का की तुझं आडनाव काय बाबा, यादव आहे का, मिश्रा आहे का? असं हे बरोबर नाही आहे ना. आणि जर का आपण हा विचार केला तर आपण पाहतो आहोत की हैदराबाद असेल, बेंगलोर असेल, चेन्नई असेल किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा आपले मराठी युवक जाऊन तिथे पराक्रम करतात. म्हणजे तांत्रिक क्षेत्र असेल कुठलंही घ्या किंवा म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तिथे ते खरं म्हणजे त्यांचं निपुणता दाखवतात. मग अशा वेळेला तिथे त्यांना बाहेर घालवलं तर असं हे बरोबर महत्त्वाचा मुद्दा आहे. मला संदीप तुम्ही हे उत्तर द्यायला हवं. शशांक मी तुमच्याकडे येतो, पण संदीप तुम्ही उत्तर द्यायला हवं. त्यानंतर 70,000 परवाने दिले हेच मुळात चुकीचं आहे. राज ठाकरेंचे आकडे चुकीचं आहे असं आज RTOच्या अधिकाऱ्यांनी पण सांगितलेलं आहे. आणि ज्यांना परवाने दिले त्यांनी मराठीच्या परीक्षा दिल्या ही वस्तुस्थिती असं RTO सुद्धा म्हणतायत. काय म्हणणं आहे यावर तुमचं? दोन गोष्टीचा माझा चॅलेंज आहे. जर हे परवान्याची लिस्ट त्यांनी जाहीर करावी, जर ह्याच्यामध्ये 70% वर जर मराठी माणसांच्या व्यतिरिक्त परप्रांतीयांना दिलेले असतील तर देवेंद्र सरकार माफी मागायला तयार आहे का? नाही, 70%च्या वर मराठी माणसं नसणारच आहेत. मी तुम्हाला सांगतो याचं कारण असं, ताईंकडे मी जाणार, याचं कारण असं की मुंबई शहरामध्ये मराठी माणसं 30%च आहेत. हे लक्षात घ्या. मुंबई शहरामध्ये सुद्धा मराठी माणसं अल्पसंख्या आहेत, 30%च आहेत. असं नाहीये. जो सेन्सेक्स तुम्ही 2011चा बघा त्याची आकडेवारी वेगळी सांगते. नाही, काही नाही. मुंबई शहरात मराठी माणसं 30%च आहेत. मुंबई काय म्हणणे तुमचं? जी 1 मिनिट 2 मिनिटं मला बोलू द्या. 2 मिनिटं मला त्यांच्याही प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील. भारतीय जनता पक्षाकडनं आम्हाला शिकायची गरज नाही की चिथावणीखोर वक्तव्य कशाला म्हणतात. यांची 1992ची वक्तव्य चिथावणीखोर नव्हती का? 2002ला यांनी गुजरातच्या इलेक्शनच्या आधी ज्या दंगली घडल, आम्ही तर रिक्षा जाळायची गोष्टी नाही, अख्खी जिवंत माणसं जाळलेत. त्यामुळे ह्यांनी काय करायचं आणि काय नाही हे भाजपकडनं आम्हाला शिकायची गरज नाही. नंबर 1. नंबर 2, जे आम्ही सांगतोय की 34,000चा जो आकडा हे सांगतायत, आम्ही असं काल राजसाहेब स्पेसिफिक भाषणात म्हणालेले आहेत की जवळजवळ 70,000 रिक्षाची परमिट देण्याचा घाट घातलेला आहे. रोज त्यांना टार्गेट दिलेलं आहे 3,000 परमिट तुम्ही द्या. आत्तापर्यंत 34,000 दिली असतील, पण हा टोटल 70,000 परमिटचा विषय आहे. आणि आमचं हे स्पष्ट म्हणणं आहे की दिवाकर रावतेंनी काय सांगितलं की परीक्षा घेतल्या, परीक्षेचा फार्स काय होता त्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेलाच आहे. आमचं हे म्हणणं आहे, तुमचं म्हणणं आहे परीक्षाही खोट्या होत्या, फार्सच होता तो. जर 70%च्या वर परप्रांतीयांना जर परमिट मिळालेले असतील तर देवेंद्र फडणवीस माफी मागतील का? दिवाकर रावते आपलं मंत्रिपद सोडतील का? ताई 70%च्या वर परप्रांतीय हा शब्द आहे ना, हा फार धोकादायक आहे. कोणालाही परमिट द्यायचं त्यांना 15 वर्षाचं डोमेसाईल सर्टिफिकेट लागतं, हा नियम आहे. मग त्या पलीकडे तुम्ही परमिट दिली आहेत असं यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय उत्तर द्या? हा दादांत खरं म्हणजे खोटा आरोप आहे. अशा पद्धतीने दिली गेलेली नाहीत. आणि ते जे सांगतात ना की परीक्षा योग्य पद्धतीने झाल्या नाहीत, परीक्षा योग्य पद्धतीनेच झाल्या आणि त्याच्यामध्ये पास असणाऱ्यांनाच खरं म्हणजे परमिट दिलं गेलेलं आहे. आणि तुम्ही काय म्हणताय की सगळ्यांनाच पास केलं, कोणी नापास, असं नाहीये की अनेक जण तुम्हाला सांगते आम्हालाही भेटलेत की नाही त्या परीक्षेमध्ये पास होता नाही आले त्यामुळे मला परमिट मिळालं नाही. म्हणजे मग जर का खोट्या परीक्षा यादी जाहीर होईल तुम्हाला पाहिजे असेल, ऐका ना पुढे, पण त्याच्यामध्ये सगळे मराठी भाषिकच असतील असं नाही ना. कारण या ठिकाणी ज्यांना मराठी भाषा नाही, पण मराठी भाषिक तुमचं काय म्हणणं आहे? मुंबईत जे 15 वर्ष राहतात तो डोमेसाईलचा पण यांनी रद्द केलाय ना. नाही, डोमेसाईलचा नियम आहे, रद्द केलाय. नियम आहे डोमेसाईलचा. सर फक्त ॲफिडेव्हिट द्यायचं, तुम्हाला डोमेसाईल द्यायची गरज 15 वर्षाचा वास्तव्याचा नियम आहे ना, तो शिथिल केलाय. आमचा आक्षेप तो शिथिल केलाय. शशांक राव तुम्ही सांगा. शशांक राव परिस्थिती काय आहे? तुम्ही युनियन चालवता. एकतर यांना ज्ञान नाही, कुठेही डोमिसाईलची अट रद्द केलेली नाही किंवा शिथिल केलेलं नाही. गेल्या वेळेला सुद्धा आणि दरवेळची आहे, आधी ॲफिडेव्हिट द्यावी लागते की मी माझ्याकडे डोमिसाईल म्हणजे मी इकडचं वास्तव्य आहे आणि 6 महिन्याच्या आत तुम्हाला ते सर्टिफिकेट नेऊन द्यावं लागतं. ते आत्ता नाही, दरवेळेला परमिट देतात तेव्हा तीच अट आहे, पूर्वीपासून चालू आहे. आणि जर दिलं नाही तर असलेलं परमिट कॅन्सल होतं. अशा बऱ्याचदा झालेलं आहे की प्रोड्यूस जर करू शकलेले नाही त्यांचं परमिट कॅन्सल झालेलं आहे, तोपर्यंत त्यांना गाडी टाकता येत नाही. ही वस्तुस्थिती. म्हणजे 15 वर्ष डोमेसाईलची अट आहे आणि मराठीची परीक्षा द्यायची अट आहे, या दोन अटी. आता मराठीची परीक्षेला आमच्या संघटनेने विरोध केला होता तो एवढ्यासाठीच कारण ज्या वेळेला त्याला बॅच दिला जातो भाषेचं ज्ञान आहे की नाही आणि ज्ञान कुठपर्यंत त्याच्या व्यवसायाशी संबंधित रिक्षावाल्याबरोबर तुमचा संवाद किती असतो, या ठिकाणावरनं त्या ठिकाणावर पर्यंत जाणार का,
भाडं किती झालेलं आहे एवढंच संवाद असतो, त्या पलीकडचा कुठे संवाद नाही. तुम्ही जर इतिहास विचारणार असाल, तुम्ही जर 10 ओळ्या वाचून दाखवू सांगणार असाल तर ती बाब चुकीची आहे, सूडबुद्धीने केलेली. दुसरी गोष्ट की जो कष्टकरी रिक्षावाला गेले म्हणजे बॅच घेताना सुद्धा त्याला डोमिसाईल द्यावा लागतो. बॅच घेताना मी डोमिसाईल दिला, बॅच घेतल्यानंतर 15 ते 20 ते 25 वर्ष मी रिक्षा चालवतोय. त्याच्यानंतर मी म्हणजे या मुंबईच्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला मी 15-20 वर्ष सेवा देतोय. आणि त्याच्यानंतर कोणीतरी मला सांगणार आहे की जर तुला हक्क मिळाला की तू तुझ्या कुटुंबाला व्यवस्थित चालव, स्वतःची रिक्षा घे, भाडं देऊ नकोस, त्यावेळेला कोणतरी सांगणार आहे की तुझी रिक्षा मी जाळतो. हे अक्षरशः कायरता आहे. तुमचं म्हणणं काय जुने रिक्षावाले आहेत? हा, हे जुने रिक्षावाले भाड्याने रिक्षा घेऊन चालवत हो, होते. तेच आहे. काही तुम्हाला हे मान्य आहे? तेच आहे, बॅच शिवाय तुम्हाला देता येत नाही. आणि हे वक्तव्य जे मनसेने केलेलं आहे अक्षरशः कायरतापूर्ण आहे. तुम्हाला गरीब रिक्षा चालकाच्या जीवावर स्वतःची जर चपाती भाजायची असेल तर अक्षरशः चुकीचं आहे. आम्ही याचा निषेध करत आहोत. संदीप देशपांडे, असं आहे शशांकजी, हे काय तुमच्या युनियनचं ऑफिस नाही, तुम्ही एवढ्या मोठ्याने बोलून सत्य काय बदलत नाही. नंबर 1 की जी आम्ही म्हणतोय डोमेसाईलची अट, जे 6 महिन्यांनी वागळे साहेब जेव्हा मागच्या वेळा आम्ही आंदोलन केलं, मागच्या वेळा आम्ही सगळा पाठपुरावा केलेला, जवळजवळ 18,000 रिक्षा ह्या बोगस परमिटने चालत होत्या. ती कुठली बोगस परमिट होती? ती हीच ॲफिड्यूट 6 महिन्यांनी. तुम्हाला जर ॲफिड्यूटची गरज काय, तुम्ही इथे डोमिसाईल घ्या आणि इथे करा ना. 6 महिन्यांनी का ॲफिड्यूट द्यायला पाहिजे? 6 महिन्याला कशाला पाहिजे वेळ तुम्हाला? नंबर 1. नंबर 2, आमचं हे ठाम मत आहे की 15 वर्ष वगैरे काही नाही, इथले जे मराठी युवक आणि युवती आहेत किंवा तरुण तरुणी आहेत यांनाच मिळालं पाहिजे. हे बाहेरच्या आलेल्यांना आम्ही रिक्षा परमिट घ्यायला देणारच नाही, आमची ठाम होती. पण हे बाहेरचे आलेलेच नाहीये, हे बाहेरचे, हे मुळामध्ये जुने रिक्षा चालक आहेत. काय तुमचं काय म्हणणं आहे? माझे खरं म्हणजे हे मुळातच जुने रिक्षा चालक आहेत. आणि आपण पाहिलं खरं म्हणजे हा इतका टोकाला जाण्याचं काही कारण नाहीये त्याचं, कारण आपण मुंबईला मिनी भारत असं म्हणतो. आणि या भारत वगैरे आता जुने मराठी माणसाची आम्ही काय मराठी भाषिकांच्या विरोधात नाहीये, पण या ठिकाणी ज्या परीक्षा घेतल्या गेल्या, आता यांनी सांगितलं की जे काही असेल की जुजबी त्याला त्या भाषेचं ज्ञान आहे की नाही हे पाहिलं गेलं असेल, तपासलं गेलं असेल आणि त्याच्यावर ते दिल्या. पण मुळात निखिलजी या ठिकाणी असा प्रश्न आहे, रिक्षा चालवणारा समजा उत्तर भारतीय असेल किंवा म्हणजे जर का मराठी भाषिक असेल, पण रिक्षा सुद्धा म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन माणसाची असू शकते ना, की म्हणजे विकत घेणारा रिक्षा ज्याचा मालक वेगळा असेल आणि चालवणारा सुद्धा वेगळा असेल ना. मग त्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे? खरं म्हणजे हा जो प्रश्न आहे हा काही कारण नसताना हा उठवलेला आहे आणि यांना काहीतरी आक्रमकपणे बोलायचंय, काहीतरी कार्यक्रम हाती घ्यायचा आहे, मनसेच्या सैनिकांना द्यायचा आहे, म्हणून हा विषय आता डाव्या बाजूने चालला म्हणजे चूक आहे का म्हणून तुम्ही नाही, ते चुकीचंच आहे उजव्या बाजूला, म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न निर्माण करणं म्हणजे हे आहे का? आणि या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा कसं काय मागू शकता? खोटी असं परीक्षेमध्ये पास झालेले आहे, दुसरी गोष्ट परमिट दिलं गेलेलं आहे, त्याच्यामध्ये किती मराठी भाषिक आहेत आणि किती नॉन महाराष्ट्रीयन आहेत, हा प्रश्न इथे नाही. आणि हाच प्रश्न इथे आमचा ह्याच प्रश्नावर लढा आहे. दुसरी तुमचं काय म्हणणं आहे? मराठी नॉन मराठी, आपण तुमच्या मते जे नॉन मराठी आहेत, मराठीची परीक्षा आहे पण तुमच्या मते मुंबईत राहिले आणि जरी मराठी येत नसेल तरी त्यांना परमिट देता कामा नये? द्यायलाच नाही पाहिजे. इतक्या वर्षाला देत आहे, आमचा इतक्या वर्षापासूनच लढा चालू आहे ना सर. याच्या आधी आम्ही हा लढा लढलेला आहे. याच्या आधी आज निदान दिवाकर रावते साहेबांनी परीक्षा, काँग्रेसचं सरकार तर तेही करत नव्हतं, यांचं जेव्हा राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा तेही करत नव्हतं. दुसरी गोष्ट असं आहे की निवडणुकीच्या वेळेला हे करतायत, निवडणुकीच्या वेळेला हे करतायत. आम्ही काय अशी कुठली खोटी आश्वासनं देत नाही की तुमच्या अकाउंटला 15 लाख रुपये भरू म्हणून. नंबर 1. नंबर 2, निवडणुका आहेत म्हणून का आम्ही काय दंगली घडवत नाहीये, जशा तुम्ही मुझफ्फरनगर आणि बाकीच्या ठिकाणी घडवले. विरोधात बोलले तर कार्यालयावर तुम्ही हल्ला केला. करणार हो 100%. ज्या पद्धतीने आम्ही पण काय तुमच्यात हिंमत असेल तर आमचं खुलं आव्हान आहे, भाजपने हिंमत असेल तर करून दाखवा. आमचे सुद्धा आम्ही काय बांगड्याला भरले. कायदा हातात घेणार असेल
तर तुम्ही सरकार जर गप्प ज्या बसेल का? पद्धतीने तुम्ही जर का कायदा हातात घेणार असेल तर सरकार सुद्धा गप्प बसणार नाही. मग करू दे ना सरकारला काय करायचं. आमचं म्हणणं आहे सरकारने करून दाखवा. लोकशाही आहे. लोकशाही महाराष्ट्रात जो तमाशा बघायला मिळेल त्याला तुम्ही जबाबदार असेल सरकार म्हणून. बोलला की नाही आमच्याबद्दल. जर मराठी माणसाला रिक्षाची परमिट मिळाली नाही प्रतिक्रिया देत नाही का? विरोधी प्रतिक्रिया दिली म्हणून त्यांचं कार्यालय तोडायचं काम कोणी द्यायची? राजसाहेबांबद्दल योगेश सागर सारखा माणूस बोलला काही कोणी उठायचं आणि बोलायचं. पण संदीप मला हे विचारायचं आहे, राज ठाकरेंना काही त्यांच्या जिभेला हाड नाही? जाळून टाका. उद्या कोणी म्हणे राज ठाकरेंच्या गाड्या जाळून टाका. तुम्ही काय देशामध्ये अराजक निर्माण करतात का? हिंमत करून दाखवा. नाही असेल हिंमत तुम्हाला तुरुंगात टाकलं पाहिजे. पहिली गोष्ट, पहिलं राज ठाकरेंना तुरुंगात टाकलं पाहिजे. का नाही टाकायचं? आपण विचारूया ना सरकारमध्ये हिंमत आहे की नाही बघूया आपण. जाळून टाका म्हणता तुम्ही. राज ठाकरेंची हिंमत असेल ना, पहिली म्हणजे राज ठाकरेंची हिंमत असेल तर सगळं पोलीस संरक्षण बाजूला घेऊन फिरा बघू. पोलीस संरक्षणात राहून कसले गप्पा करतात? पोलीस संरक्षण हे भेकरपणाचं लक्षण आहे. गरीब रिक्षावाला संदीप नाही नाही नाही, मी तुम्हाला हे सांगतो, मुंबईकर हे सहन करणार नाही. हे लक्षात घ्या, मुंबईकर हे सहन करणार नाही. राज ठाकरे तोंडाला येईल ते बोलणार. राज ठाकरे हे जाळून टाका. मग राज ठाकरेंचे विरोधक जर असे रस्त्यावर उतरले तर राज ठाकरेंना पळताबुई तोडी होईल. तुम्ही असं म्हणता माझ्या कार्यक्रमामध्ये येऊन की आम्ही हे ऑफिस तोडलं. तुमची हिंमत असेल ना, तुमची हिंमत असेल तर तुम्ही शांततापूर्ण मग तुम्ही निवडणुका लढवू शकता ना. तुम्ही टेररिस्ट आहात का? राज ठाकरे टेररिस्ट आहेत का मला सांगा. या पद्धतीने हे विधान जाळपोळीचं विधान टेररिस्टच करू शकतो. ते टेररिस्ट आहेत का सांगा मला. राज ठाकरे टेररिस्ट आहेत असं मी जाहीर करतो या कार्यक्रमात आज. याचं कारण जाळपोळीचं विधान दुसरं कोणी करू शकत नाही. काय करतात राज ठाकरे माझं बघूया. ते टेररिस्ट आहेत का? महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी ठरवावं. जो दुसऱ्याला जाळा असं म्हणतो, रिक्षा जाळा असं म्हणतो, तो टेररिस्टच असू शकतो. उत्तर द्या तुम्ही. हे तुमचं आहे ना वोकल टेररिझम चाललंय इथे माझ्या राज ठाकरेंनी काय केलं? मी तर जाळा पण स्वागत नाहीये. तुम्ही उत्तर द्या ना. तुम्ही लोकशाही मार्गाने निवडणुका लढवता. तुम्ही ओरडाआरडी केली तर मी कसं उत्तर देणार? द्या उत्तर द्या ना. टेररिस्टच आहे हे विधान, टेररिझमच आहे. ताईनं विचारूया आपण, तुम्ही उत्तर द्या ना. शो मध्ये हा वोकल टेररिझम असू दे पण मी कोणाला जाळा नाही सांगितलेलं आहे. आम्ही पण कोणाला नाही, आम्ही रिक्षा जाळा बोललेलो. रिक्षा जाळा, गरीबाची रिक्षा जाळा. रिक्षा जाळा कोणाची रिक्षा आहे बघ? गरीबाची रिक्षा जाळा. गरीबाची रिक्षा जाळा. राज ठाकरे हे टेररिझमचं विधान केलेलं आहे त्यांनी. ताई मला तुम्हाला विचारते, हे अत्यंत आम्ही बघतो. मी माझं सरकार असतं ना तर 3 क्षण राज ठाकरे बाहेर नसते. सरकार येऊ शकत नाही. बरोबर आहे, कारण राज ठाकरे डोकं लागतं. ऐका राज ठाकरे आणि कमिशनरला तुम्ही संदीप देशपांडे यावेळेला आधी निवडणूक जिंकून दाखवा. कळलं का? निवडणूक जिंकून दाखवा म्हणून तुम्ही ही जाळपोळी केलेली आहे. ताई उत्तर द्या. एखाद्याला विचारांचे लोक आहेत ना ते कधी आयुष्यात निवडणूक जिंकून लढू पण शकत नाही. ठीक आहे, पण आम्ही कोणाला जाळत सुद्धा नाही हे विचार ना. तुम्ही समाजाची वाट शशांकराव, राज ठाकरे यांचं विधान दहशतवाद्याचं विधान आहे की नाही? नाही दहशतवाद्याचं पण ते आहे. आणि ठरवणार असं आहे की अक्षरशः लाज वाटली पाहिजे होती त्यांना ज्या वेळेला त्यांनी हे विधान केले. गरीब रिक्षा चालक ज्या वेळेला स्वतःचे पैसे वापरतो, दुसऱ्याचे नाही, कर्जाने काढतो, कष्टाची रिक्षा टाकतो, त्याला तुम्ही जाळणार म्हणून सांगता. मराठी माणसाला मिळाली पाहिजे. हिम्मत असेल तर समोर या. तुम्ही अक्षरशः समोर आहे. इकडे काय समोर आहे? तुम्ही गरीबाची रिक्षा जाळता म्हणालात. कधी हिम्मत असेल तर एखाद्या क्राऊडच्या समोर एकटं येऊन दाखवा, हा विधान करून दाखवा. हे अत्यंत दहशतवादी विधान राज ठाकरेंनी केलंय. महाराष्ट्रातला प्रेक्षक ऐकतोय. कुणाची रिक्षा, कुणाची गाडी कोणी जाळून टाका. मुळामध्ये मग निवडणुका कशा लढवता? तुम्ही काश्मीरमधल्या दहशतवाद्यांमध्ये बंदुका घेऊन रस्त्यावर उतरा ना. ती पण हिंमत नाही. आणि जाळून टाका असं म्हणायचं. गरीबाची रिक्षा. मला युवराज मोहितेकडे जायचं आहे. युवराज मोहिते, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? राज ठाकरे 10 वर्षापासून या राज ठाकरेंकडून नवनिर्माणाची अपेक्षा होती, ते गुंड असल्यासारखे वागत आहेत. काय म्हणाल तुम्ही? मला काही आश्चर्य वाटलं नाही. 10 वर्ष एका पक्षाला झालेले आहेत आणि 10 वर्षानंतर जेव्हा आपल्या कार्यकर्त्यांना एक नवी चेतना द्यायची असते, विचार द्यायचा असतो, त्या वर्धापन दिनात राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना विचाराऐवजी विखार देत आहेत. आणि याचं मला आश्चर्य वाटलं नाही.
कारण आज अजेंडा काय आहे, पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि हे सगळं असताना राज ठाकरे खरंच कुठला विचार देणार होते, कार्यक्रम काय करणार होते याबाबत सगळ्यांना कुतूहल होतं. कारण ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षातले लोक बाहेर जात आहेत, पक्ष यंत्रणा म्हणून जी आहे ती सगळी खिळखिळी होते, ही सगळं सावरण्यासाठी राज ठाकरेंचा एक फंडा असतो, नेहमीचं हा कार्यक्रम आहे. आणि यावेळी मात्र त्यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि अत्यंत जहाल असं हे पाऊल आहे की गरिबांच्या रिक्षा जाळून टाका. मुळात आकडेवारी नीट नाही, ते एक्सपोज झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी त्याच्यात की जर मराठी माणूस म्हणजे कोण आणि जर त्या मराठी माणसाला परवाना पाहिजे असेल तर पक्षाने त्यासाठी काय कार्यक्रम केला. मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या तरुण मराठी मुलांनी हे परवाने घ्यावेत म्हणून काही पक्षाने कार्यक्रम केला का. आणि कार्यक्रम आपण काही करायचा नाही, आपण काही इनिशिएटिव्ह घ्यायचं नाही आणि मग मात्र आपण म्हणायचं की रिक्षा जाळा. मला असं वाटतं की आजवरची एकूण त्यांची कार्यपद्धती पाहता म्हणजे अनेक गोष्टीत ते जसे मागे येतात, म्हणजे टोलचा प्रश्न होता तेव्हा राज ठाकरेंवर मोठा आरोप झाला होता की टोलचं आंदोलन का मागे घेतलं. यावेळी पण काल त्यांचं वक्तव्य झाल्यानंतर ज्या प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रिया अशा होत्या की आता राहुल बजाज यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यावी का. आणि मला असं वाटतं हे सगळं बोलकं आहे. त्यामुळे हे जे काही आज वक्तव्य केलेलं आहे त्यांनी ज्या पद्धतीने चिथावणी दिलेली आहे हा एक बनाव आहे. आणि हे युवराज मोहिते, माझा प्रश्न असा आहे, राज ठाकरे डेस्परेट झाले आहेत का. आता त्यांच्या हातात काहीच उरलेलं नाही. मनसेचं भवितव्य सुद्धा आता फारसं काही चांगलं आहे असं कोणी मानत नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये 27 जागा होत्या, त्या 9 वर आल्या. मुंबईमध्ये 30 जागा आहेत किंवा 28 जागा आहेत, त्या सुद्धा अर्ध्याहून कमी होतील अशी अपेक्षा आहे. राज ठाकरे डेस्परेट झालेत, त्यांना काही सुचत नाही म्हणून अशी आग लावी भाषणं करतायत. अगदी बरोबर आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचार करण्याला लावण्यापेक्षा आपण जर बघितलं गेल्या 10 वर्षात जेव्हा राज ठाकरे राजकारणात आले तेव्हा त्यांचे आमदार किती होते, नगरसेवक किती होते, इतर ठिकाणी त्यांचा जो काही एक दबाव होता तो किती होता. त्यांचं नाशिकमध्ये त्यांची सत्ता होती पण आपण बघितलं की पडझड होत होत नाशिकमधले आता माजी महापौर पण त्यांचे निघून गेलेले आहेत, 9 जण निघून गेलेले आहेत. मुंबईमध्ये अत्यंत दयनीय अवस्था आहे, कुठलाही कार्यक्रम नाही आणि राज ठाकरेंची पक्षावर कुठली पकड. संदीप देशपांडे, उत्तर द्या तुम्ही. तुमच्या पक्षाची वाईट अवस्था आहे म्हणून तुम्ही हे डेस्परेटली करताय. मी उत्तर देईन पण मध्ये मध्ये प्लीज बोलू नका. प्रश्न विचारण्याचा अधिकार माझा आहे. नाही, प्रश्न हे काय विचारा राज तुम्ही. ठाकरेंची पत्रकार परिषद नाही. आणि मी जर राज ठाकरेंच्या पत्रकार परिषद आलो ना तिथे प्रश्न विचारीन, तिथे पत्रकारांना दमदाटी करून गप्प बसवतात, हे चालणार नाही. संदीप देशपांडे, मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, मी प्रश्न विचारणार. तुम्ही ऐकून घेणार आहात की नाही. तो माझा अँकर म्हणून अधिकार आहे मध्ये तुम्हाला प्रश्न विचारणार. माझं उत्तर ऐकून घेणार नसेल तर ऐकून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे ही दादागिरी या स्टुडिओत चालणार नाही आणि रस्त्यावर तुमची सुद्धा पण दादागिरी चालणार मला सांगू नका. नाही. नाही नाही तुमची चालणारच नाही. तुम्ही उत्तर द्या. तुम्ही डेस्परेट झालाय, तुम्ही डेस्परेट झालाय. शिवाजी पार्कची जनता हे सगळं बघते. संदीप देशपांडे शिवाजी पार्कचे नगरसेवक आहेत. शिवाजी पार्कची जनता सभ्यतेचा आग्रह धरते, शांततेचा आग्रह धरते. बघा काय करताय संदीप देशपांडे. उत्तर द्या. तुम्ही उत्तर द्या. डेस्परेट झालाय का? तुम्ही डेस्परेट झालाय का? असं आहे, राजकारणामध्ये कुठल्या जागा किती आल्या याच्यावरनं कुठल्याही राजकीय पक्षाचं भवितव्य ठरत नसतं. निखिल वाघळे साहेबांनी एवढे वर्ष राजकारण बघितलेत. काही पक्षांचे 2 आमदार आले, त्याच्यानंतर त्यांची संख्या वाढली आहे, काही लोकांची कमी झाली आहे. त्यामुळे ह्याच्यावरनं पक्ष डेस्परेट झालाय हे म्हणण्याचं काहीच कारण नाही. नंबर 1. नंबर 2, चिथावणीखोर भाषण केलं हा आंदोलनाचा इशारा होता आणि तो ज्याला समजायला पाहिजे त्याला बरोबर समजलेला आहे. आणि सरकारने ह्याच्यानंतर जर योग्य ती पावलं उचलली नाहीत, मराठी माणसाला जो मिळणारा जो रोजगार आहे तो जर आमच्याकडनं काढून घ्यायचा प्रयत्न झाला तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. नंबर 3, सारखं गरिबांची रिक्षा मग ती मराठी पोरं जी रिक्षा चालवणार ती गरीब नाहीत, त्यांना रोजगार मिळाला नाही पाहिजे, त्यांच्या रोजगारासाठी आम्ही भांडायचं नाही. हे बाहेरनं कुठनंही 10,000 महिलावरनं येणार, दादागिरी करून आमची इथलं परमिट घेणार, त्याला आम्ही विरोध करायचा नाही. शशांकराव, हे खरं आहे का? नाही, मराठी माणसाला रोजगार मिळत नाही, हे खरं आहे का? इथे कोणीही अडवलेलं नाही. दुसरं, इकडे पारदर्शकतेने लॉटरी लागलेली आहे आणि हे जे नेहमी सांगतात ना परप्रांती वगैरे, या देशामध्ये हक्क दिलेला आहे आम्हाला आमच्या कॉन्स्टिट्यूशनने की आम्ही कुठेही जाऊन काम करू शकतो आणि नियमाबाहेर कधी कामं होत नाहीत. जे रिक्षा काही झालेली नाहीये. आणि यांचा प्रॉब्लेम असा आहे निखिलजी की हे 2 हातांना आतापर्यंत रोजगार देऊ शकलेले नाही. जे रोजगार करतायत बिचारे त्यांच्या हातातनं रोजगार हे काढायला निघालेले आहेत. अक्षरशः हे वक्तव्य जे केले गेलेलं आहे त्याच्याबद्दल कुठेतरी या पक्षाला तरी लाज वाटली पाहिजे. अक्षरशः लाज वाटली पाहिजे. लाज काढणार हिंमत नसेल तर या रस्त्यावर कपडे उचलून मारू तुम्हाला. शरद रावांनी किती गरीब लोकांचे पैसे खाल्ले, त्यांनी गरिबांचे घर बसवलेली आहे.
काढू का तुमची लफडी? अरे तुम्ही किती काय लोकांचे पैसे काढले नाही, तुमच्या तुम्ही काही करू माध्यमातून? शकत नाही. तुम्ही फक्त नाही बडबड तर करू शकता. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला किती 40 लोकांचे बॉडीगार्ड पैसे काढले एकत्र तुम्ही? लागता. कुठले कसे कधीतरी तुमचे एकटे आले ते कधीतरी काय? एकटे फिरून दाखवावा राज ठीक ठाकरे आहे, यांनी. ठीक आहे. सांगा तिकडे येतोय. अरे राज ठाकरेंची गोष्ट अरे नाही. ठीक आहे. राज ठाकरे तुम्ही सांगा ते. कशाला 40 ठीक आहे. लोक घेऊन जातात? नाही तुम्हाला नाही असेल एक तर मिनिट एकटा ताई फिरा. शांत बसलेत, ताई शांत बसलेत. ताई मला दुःख या गोष्टीचं उठतं की अशा प्रकारची हिंसेची विधानं कोणीतरी राजकीय नेता करतो. तोच राजकीय नेता निवडणूक लढवतो. आपल्या लोकशाहीमधला सर्वात मोठा मार्ग आहे निवडणूक, आणि त्या निवडणुकीतून निवडून येण्याचा आपल्याला प्रयत्न असतो. मला सांगा, मनसेचं भवितव्य आता फारसं नाही आहे. मनसेला फारसा पाठिंबा मिळाला नाही. एकच आमदार निवडून आलाय, बाकी काही यश मिळालं नाही, म्हणून लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी राज ठाकरे हे करतायत का? नाही, त्यासाठीच खरं म्हणजे त्यांनी ही आक्रमक शैली, त्यांची आक्रमक शैली आहेच, परंतु खरं त्यासाठीच हे काल रिक्षा जाळणं म्हणजे हा खरं म्हणजे त्यांनी बोलून दाखवलेले. पण मला या ठिकाणी संदीपजींना प्रश्न विचारायचा आहे. मराठी भाषिक जसं काय मराठी भाषिकांचा यांनाच पुळका आहे आणि बाकी आम्हाला मराठी भाषिकांचा पुळका नाहीये. म्हणजे हे सरकार जे बसले किंवा या देशातले किंवा ह्या महाराष्ट्रातले मुंबईतले लोक आहेत, सगळ्यांनाच आहे मराठी भाषिकांचा की मराठी तरुणाने पुढे यावं, व्यवसाय करावा. आणि त्याप्रमाणे तुम्ही किती लोकांना मदत केली, आर्थिक मदत, त्यांनी जसं आता शशांकनी सांगितलं. खरं तुम्ही हे बाकी काय करणार नाही आणि नुसतं मराठी भाषिक. तुम्ही मग मराठी भाषिक सोडून इतरांची मतं घेता की नाही? मग तुम्ही इथे जे एक मिनिट असं नाही. तुम्ही जर का आपण मुंबईमध्ये जर का इतर राज्यांमधले लोक इथे येत असतील, इथे व्यवसाय करत असतील आणि 15-15, 20-20, 25 वर्ष इथे काम करतायत ते, आणि जर का ते चालत असतील आणि कुठल्याही म्हणजे राज्यामध्ये जाऊन आपला सुद्धा तरुण तिथे जाऊन काम करतोय ना, मग त्यांना हाकलून द्यावं का त्यांनी की त्यांनी तिथे व्यवसाय करू नये म्हणून? खरं म्हणजे हे चुकीचंच आहे की बाकीच्यांना नाही, आम्हाला मराठी भाषिकांनाच रिक्षा चालव, हे खरं म्हणजे दादांत चुकीचं आहे. आणि अशा प्रकारे आमच्या सरकारला तुम्ही धमकी देऊ शकत नाही, एक लक्षात घ्या. आमचे हिम्मत काढायचं काहीही कारण नाहीये. मुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत आहे, मंत्रिमंडळामध्ये ते म्हणतात हिम्मत असेल तर आम्हाला जेलमध्ये घालून टाकवा, असं ते म्हणतात. कारवाई आम्ही अडवलं का तुम्हाला? नाही, करा कारवाई. तुम्ही भाषा बोलताय ना, अहो, मग करा ना कारवाई. की हिम्मत नाहीये, अहो, पण हिम्मत दाखवावी. करावं. तुमची नुसतं बोलणं करावं हिम्मत ना. नाही हो. करावं. नुसतं बोलणं म्हणजे हिम्मत नाही. करावं. मी तुम्हाला इथे चॅनलवर सांगतो, नाही, करून दाखवा. म्हणून काय तुम्ही असा का आगडोंब करणार आहे का रस्त्यावर? करून दाखवा म्हणजे आम्ही गप्पा बसणार आहे का? तुम्ही जर अशा तुम्ही पद्धतीने सांगताय ना करणार मराठी असाल भाषिकांचा तर- पुळका, आणि तुम्हाला इथे गुजराती लोकांच्या सोसायट्या होतात आणि बीजेपी हातावर हात धरून बसते आणि म्हणते मीठ बॅन करणार म्हणून. ही तुमची मराठींची भावना आणि ही मराठी माणसाविषयी अहो, प्रीती तुमचं मराठी तुमची भाषिकांचं सगळ्या गुजराती प्रेम लोकांनी सगळ्या विकत घेतला तो लोकांना भारतीय जनता माहिती पक्ष. आहे. निवडणूक तुम्ही आल्या घेतलं की मराठी तुम्हाला लोकांचं माहिती ठीक सांगता आहे, आम्हाला. ठीक आहे. आपण दिल्लीला जाऊया. दिल्लीला आपल्यासोबत खासदार हुसेन दलवाई आहेत. हुसेन दलवाई, तुमची काय प्रतिक्रिया आहे राज ठाकरेंच्या या वक्तव्याबद्दल? आणि आज इथे योगेश सागर, आमदार योगेश सागर यांच्या ऑफिसवर हल्ला केला मनसेने, आणि मनसे उघडपणे मान्य करताय की आपण हल्ला केला, हिंमत असेल तर अटक करून दाखवा, असं इथे संदीप देशपांडे म्हणतायत. काय म्हणाल तुम्ही? महाराष्ट्रात सरकार नसल्याचं लक्षण नाही. म्हणजे मी टेलिफोनवरून बोलतो आहे, परंतु टी व्हीवर जी चर्चा आपली चाललेली आहे ती सगळी पाहतो आहे. असं आहे की या पद्धतीनं हिंसेला सरळ सरळ वाव देणं हे अतिशय चुकीचं आहे. त्याच्यातून कुणाचंही भलं होणार नाही. आणि मुख्य म्हणजे असं की आता तिथे दिवाकर रावते वाहतूक मंत्री आहेत, त्यांना मराठी माणसाचं प्रेम नाही का? त्यांनी सतत मराठी माणसाचे प्रश्न उठवलेले आहेत आणि त्यांच्या हातात हा मतदार हे विभाग आहे. मुख्य भाग असा आहे की मनसेला इतकं मराठी माणसाचं प्रेम आहे तर त्यांनी लोकांनी अर्ज कसा करावा, काय करावा, त्याच्यासाठी पैसे भरावे लागतात, ते पैसे भरलेत का, काय का, ही चौकशी करावी. आणि मुख्य म्हणजे किती लोकांना मराठी माणसांना मिळाल्यात रिक्षाचं परमिशन आणि इतरांना किती मिळाल्यात त्याचं सगळे आकडेवारी अजूनपर्यंत लोकांच्या हातात आलेलीच नाही. मराठी माणसांना तिथे अडवणं किंवा त्यांना टाळणं हा भाग होत असेल असं मला स्वतःला वाटत नाही. मुख्य भाग असा आहे की ही संबंध राज ठाकरेंची जी लढाई आहे ना ती गरिबांच्या विरोधातली लढाई असते. श्रीमंत लोक जे नॉन मराठी आलेले आहेत आणि ते जमीन लाटणं, अमकं करणं, तमकं करणं, मोठे डेव्हलपर झालेले आहेत, त्यांच्या बाबतीत ते काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या. आणि तिथे मराठी जे राहणारे लोक आहेत, भाडेकरू आहेत,
त्यांना त्रास होतो, झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरू मराठी माणसाला त्रास होतो, त्या संबंधात ते प्रश्न उठवत नाही. ते गरीब जो येणारा अतिशय मेहनती माणूस आहे, जो रिक्षा चालवले नाही ते प्रॉब्लेम होईल. ठाण्यामध्ये अशा रीतीच या लोकांनी 2 वर्षाच्या अगोदर केलं होतं. ते बिचारे सरळ निघून युपी मध्ये गेले काही लोक, आणि लोकांना मग नंतर लाईनी रिक्षासाठी लागायच्या, लोकांना जाता येत नव्हतं, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तर माझं असं म्हणणं काही धंदे रिक्षा चालवणं इतकं सोपं नाही आहे. 14 तास ही मुलं ही रिक्षा चालवतात, आणि मी तुम्हाला सांगतो ती 12-13 वर्षे 14 वर्षच रिक्षा चालवू शकतात, कारण नंतर त्यांची पाठ दुखायला लागते, कंबर दुखायला लागते, पाय आखडतात, की तो काही चांगलं ते वाहन आहे असं नाही, सारखे धक्के बसतात. असे ते वाहन ते चालवत असतात. अतिशय मेहनतीचं काम आहे ते, आणि त्या मानाने त्यांना काही फास्ट मिळत नाही. संबंध दिवस ते काम करतात, त्याचा मेहनताना त्यांना मिळतो. बाकी त्याच्यात त्यांना काय रिक्षा त्यांनी घेतली, त्या बँका त्यांना काय 4% हे देतात का? माझी मागणी आहे आमच्या लोकांची, आम्ही पण एक युनियन चालवतो, आमची मागणी आहे की त्यांना जे सेल्फ एम्प्लॉईड लोक आहेत त्यांना तुम्ही कमी व्याजाने कर्ज द्या. हे काही होत नाही, हे प्रश्न उठवत नाही. ते असलेले ह्याच्यामध्ये लोकांमध्ये दुही माजवणं आणि लोकांना हिंसेला प्रवृत्त करणं, हा जो सगळा भाग आहे हा दुर्दैवी भाग आहे, आणि माझ्या मते सरकारने याच्या विरोधी स्टर्न ऍक्शन घेतली पाहिजे. ठीक आहे, सरकारने ऍक्शन घेतली पाहिजे तुम्ही म्हणताय. हुसेन दलवाई 1 मिनिट, आपण गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया, पण त्यापूर्वी एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा, प्रकाश झोतात राहण्यासाठी राज ठाकरे चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत का? बघा पडद्यावर आपला पोल काय या क्षणाचा. 76% लोक म्हणतात होय, प्रकाश झोतात राहण्यासाठीच राज ठाकरे असं चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. मी सुरुवात करणार आहे युवराज मोहितेंपासून. युवराज मोहिते, मला मनसेच्या राजकारणाकडे यायचं आहे. मनसेने एक ब्लूप्रिंट काढली होती, मनसेने काही आश्वासनं दिली होती 10 वर्षापूर्वी. लोकांनाही असं वाटलं होतं काहीतरी राज ठाकरे वेगळं करतील, पण आता वेगळं काहीच दिसत नाही आहे. आपला पोल बघितला तर असं लोक म्हणतात की प्रकाश झोतात राहण्यासाठीच ही धडपड चाललेली आहे. काय म्हणाल मनसेच्या राजकारणाबद्दल? मनसेच्या पायाखालची जमीन सरकून जाते आहे का? जमीन सरकून जाते पेक्षा पक्षही त्यांचा खिळखिळा झालेला आहे. नेतृत्व जे आहे त्या नेतृत्व, राज ठाकरेंचं केवळ नेतृत्व आहे आणि त्यांचं वक्तृत्व आहे, पण ज्या पद्धतीने पक्ष बांधणी करायला पाहिजे, ज्या पद्धतीने पक्ष बांधणी म्हणजे काय असते तर त्यांना कार्यक्रम पण द्यायला लागतो. हा कार्यक्रमच मनसेकडे नाही आहे, आणि त्याचंच फळ गेली 10 वर्ष हा पक्ष भोगतोय. आणि म्हणूनच प्रत्येक पहिल्यापासून आपण जर बघितलं तर परप्रांतीय हा एक विषय घेऊन राजकारण सुरू आहे, आणि या राजकारणाचं फलित मला असं वाटतं की मनसेबाबत लोकांना राग येतोय. आजही ह्या रिक्षापर्यंतचा प्रवास जर आपण पाहिला तर या संदर्भामधलं आपण काहीच करायचं नाही, आपण कार्यक्रम द्यायचा नाही, फक्त जाळपोळ करायची, एखाद्या कुठल्याही इश्यूवर आपण बोलायचं, आणि मग लोक आपल्याकडे आले. म्हणजे जे टोलबाबत झालं होतं, टोलचं तर खूपच मोठं उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये त्याच्यावर काय पुरावा, टोलबाबत कोण आलेला आणि काय, तुम्ही जी वक्तव्य करतायचे पुरावे आहेत तुमच्याकडे? अहो पुरावे म्हणजे आरोप होतोय ना, तुम्ही एखाद्याचं चारित्र्य करताय, तुमच्याकडे पुरावे नसताना मी तुम्हाला ऐका, मी म्हटलं युवराजचे पैसे कोण बोलते तर चालेल तुम्हाला? ऐका, याबाबत आलेलं नाही. मी अजिबात कुठला आरोप केला नाही. तुम्ही आरोप करताय बघा, मी अजिबात बोलत नाही. जेव्हा तुम्ही ऐका, सिनेमाच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही सिनेमातले लोक तुमच्याकडे आले की तुमचं आंदोलन मागे होतं, आंदोलन मागे घेण्याचं आणि आंदोलन सुरू करण्याचं. तुम्ही उत्तर द्या ना. अहो सिनेमा ऐका जरा, आजचं पण हे आंदोलन जे आहे या आंदोलनाबाबत ऐका जरा, या आंदोलनाबाबत तुम्ही मराठी माणसांना पण विचारा. रिक्षा जाळा हे कोणाला पटणार आहे? त्या रिक्षामध्ये कोण बसतं?
त्या रिक्षामध्ये विद्यार्थी विचार का जो समाजवादी परीक्षेला लोकांना जातोय, तर पटणार नाहीये ते. त्या पण रिक्षामध्ये आम्ही जे एखादी महाराष्ट्रातल्या महिला मराठी असेल, माणसं आहेत त्यांना बरोबर पटलेलं आहे. ऐका जरा, चार रिक्षामध्ये कोण समाजवादी एकत्र येऊन बसतं? बोलले म्हणजे ती रिक्षामध्ये गोष्ट खरी कोण होती असा बसतं? अर्थ होत नाही त्याचा. सर्वसामान्य माणूस बसतो रिक्षामध्ये, एखादा संदीप आजारी देशपांडे माणूस आज सगळेच बसतो. समाजवादी या वाटतात. माणसांना जर तुम्ही रस्त्यावर अडवलं आणि त्यांचं नुकसान झालं, एखादा विद्यार्थी परीक्षेला जात असेल, ती रिक्षा तुम्ही अडवलीत, त्याच्या भवितव्याचं काय? आमचे तो कोण आहे? आंदोलन करणारे सगळे हे व्हाईट बघा, कॉलर आहेत. कशा म्हणूनच पद्धतीचं म्हटलं, करायचंय आम्हाला अशा- तुमच्याकडनं आणि शिकायची मला एक गरज नाहीये. सांगा, मला एक सांगा, ही रिक्षा जाळल्याने कुणाचं नुकसान होणार आहे? बजाजचं काही नुकसान होणार आहे? एक रिक्षा जाळली, दुसरी रिक्षा बजाजचीच येणार आहे. जर तुम्हाला नको नाही आंदोलन व्हायला तर राज्य सरकारने ठाम भूमिका घ्यावी, सांगावं की परप्रांतीयांना रिक्षा मिळणार नाही, मराठी माणसांना मिळतील, विषय संपला. एवढं काय सरकार बोलत नाही? एवढ्या सगळ्या चर्चा तुम्ही करता तर एवढं एक वाक्य म्हणायला काय हरकत आहे? पूर्ण अधिकार आहे, पण जाळपोळ करणं ही लोकशाही नाही, ती अराजकताच आहे. जाळपोळ करणं याचं समर्थन कोणी करणार नाही. तुम्ही आंदोलन करा ना. तुमच्या हातामध्ये जेव्हा मिळेल की ती यादी कुठली आहे, ती यादी बघून, पण तुम्ही गरीबाची रिक्षा जाळायला हे काही लागत नाही ना. फार मराठी माणूस गरीब नाही लागत नाही. का? फक्त मराठी UP माणसाचा बिहारवरून प्रश्न आलेलाच आहे. गरीब. मराठी माणूस गरीब नाही. त्याला रिक्षा पाहिजे, त्याला तुम्ही गरीबीला रोजगार धर्म देणार नाही. नसतो, देशपांडे, या गरीबीला 32,000 भाषा लोकात मराठी माणसं नसते. आहेत की? गरीब हा गरीब असतो. मग त्यांच्याबद्दल मग कुठे कुठल्याही बोलतो सर माणसाला- आम्ही? पण नाही, तुम्ही नाही, कसं ओळखणार प्रश्न रिक्षा आहे. कोणाची आहे? प्रश्न असेल, रिक्षा यादी कोणाची असते, त्या रिक्षेवर परमिट गरीबीची पाहिजे. रिक्षा तुम्ही आहे. परमिट बघून त्या रिक्षा माणसाला- जाळणार का? त्या माणसाला कर्ज काल काढून ती राजसाहेबांचं घ्यावी भाषण लागते. तुम्ही जर ऐकलं ते कर्ज असते कुठून तर आम्ही काढतात? स्पष्टपणे म्हटलेलं आणि आहे मराठी की या माणसाची परप्रांतीय तुमची व्याख्या लोकांच्या काय? ज्या रिक्षा असतील त्याच पेटवल्या जातील. अरे पण तुमची मराठी शशांकराव, एक मिनिट, व्याख्या युवराज, काय? एक मिनिट. शशांकराव, तसं नाहीये. मी येतो. मराठी शशांकराव, माणसांच्या रिक्षा जाळायला म्हणाल्यात का ताई? हे उगीच काही बोलायचं. जे म्हणतायत हे फार हास्यपद आहे. कारण ज्याला हा धंदा माहिती आहे, जे रस्त्यावर राहतात, एखादी रिक्षा ओळखायची, ते कसं ओळखणार आहे? कोणीही परमिट असं लटकवून चालत नाही, तशी बाबही राज नाही. ठाकरे कधी रिक्षातून गेले नाही नाहीत ना? नाही, कधीच गेले नाही आणि कोणीच गेले त्यामुळे नाही, त्यांना मला रिक्षावर असं काय वाटतंय. असतंय माहित नाहीये. नाही, आणि मुळात ती ओळखा, ती पारखा आणि नंतर करा. म्हणजे हे एवढा वेळ जर एखाद्याला त्रास देण्यामध्ये लावणार असतील, तेवढाच वेळ जर कोणाचं भलं करायला लावणार असतील तर ते जास्त बरं होईल. कुठेतरी तोडफोड बरं, मला सांगा, करायची. तुमची युनियन काय करणार आहे? हे म्हणतात आम्ही जाळणार, तुम्ही युनियन काय करणार आहे? ह्यांनी प्रयत्न तरी करू दे. आम्ही फक्त बोलण्यासाठी बोलत नाही, फक्त विरोध करण्यासाठी करत नाही. हे यांच्याकडनं काहीतरी सकारात्मक होत नाही म्हणून फक्त अशी वक्तव्य करायचे. अक्षरशः काल जेव्हा हे वक्तव्य ऐकलं, मला अपेक्षा नव्हती की राज ठाकरे असं काहीतरी बोलतील. ही फक्त कायरतेची भाषा आहे. म्हणजे एखादा बरोबर आहे, गरीब तुम्ही आहे, म्हणताय- त्याचे रिक्षा जाळायची. मला आता शशांकरावनं उत्तर द्यावं लागेल. उत्तर द्या, उत्तर द्या. मला उत्तर द्यावं लागेल उत्तर द्या. ही उत्तर कायरता द्या. आहे आणि ही कायरता मी काय म्हणतो, संदीप, मला उत्तर देऊ द्या ना. संदीप, मनसेला फारसे लोक आता घाबरत नाहीत. नाही कोणी कळलं का? त्यामुळे कोणी घाबरणार आणि नाही. जर हे लोकांनी असं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, एखादाही प्रयत्न केला, त्याचं उत्तर त्याच तोडीने दिलं जाईल. 2 विषय. एक तर सारखे शशांकराव गरीब आहेत, काय आहेत, हे आहेत, आम्ही काय आहेत ते आम्हाला माहिती आहे, तुमची गरज नाही. नंबर 2, नाही, असं नाही, जर नाही, तुम्ही- आता मी तुम्ही तुमचं जर बोलणं काय ऐकलं ना. तर गरीबावर हल्ला केला नसता. मला तेच मी सांगतोय, गरीबाचीच परिभाषा सांगतोय, तुमच्याच भाषेत सांगतोय. आणि या महानगरपालिकेत करोडो रुपये गरिबांकडनं उकळणारे युनियनचा धंदा चालवणारे हे अक्षरशः शशांकराव, खोटारडे हे आम्हाला आहेत. शिकवणार त्यांना गरिबीची दुसरं- काय दुसरं वाक्य काही येत खाल्ले नाही. की नाही पैसे तुम्ही अरे, युनियनचे? कोणी खाल्लंय? युनियनचे पैसे खाल्ले की नाही, नाही? थांबा. हा विषय नाही, हा हा विषय नाही. बघा हे बघा, सगळं गरिबांची नाही नाही, एक मिनिट, एक अरे, पैसे मिनिट. खाऊन युनियन- मगाशी अरे, गोष्टी settlement केल्या महानगरपालिकेत. शांत राहा. स्वतःची कुवत आता नाही, कशाला तुम्ही मिरची विषय झोंबली बदलण्याचा तुम्हाला? प्रयत्न करताय. मिरची कशाला झोंबली? अरे, नाही, कुठे ऐका मिरची मी कशाला दोघांना झोंबली तुम्हाला? कोणी पैसे खाल्ले वगैरे बोलायचं हे असेल ना, पैसे खाणारे नाही, लोकं, हे संदीप, आम्हाला शिकवणार संदीप, गरिबांची आपण काय बोलू नये. अर्थच नाही. कारण अरे, कुणी युनियनचे पैसे पैसे खाल्ले. फक्त गरिबांचे ते कचरा वेचणारे लोकांचे पैसे शांत खाणारे राहा, तुम्ही शांत राहा, करू शांत राहा. शकत नाही. तुम्ही काय सांगणार आम्हाला माझं काय गरिबांचं? म्हणणं, एकमेकावर आरोप करू नका, कारण ते कुणाच्या सोयीचं नाहीये. नाही, आम्ही आरोप केलेलेच नाही. आम्ही म्हणालो तुम्ही फक्त आम्हाला की काय काल- म्हणता? काल जे गरिबांचे वक्तव्य पैसे आहे, एक मिनिट, एक मिनिट, आता मला विचारू दे. 1 मिनिट थांबा. मगाशी हुसेन दलवाईंनी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. तुम्ही गरीब रिक्षावाल्याविरुद्ध बोलता परप्रांती म्हणून. जे एवढे श्रीमंत इथे मोठमोठ्या इमारतीमध्ये फ्लॅट्स घेत आहेत, त्यांच्या विरुद्ध का बोलत नाही? आणि मला हे विचारायचं आहे, राज ठाकरे मुलाखतही देतात ना, त्या इंग्लिश चॅनलना देतात, त्यांना मजा वाटते इंग्लिश चॅनलला मुलाखत द्यायला. इथे मराठीचं प्रेम कुठे आलं हे आम्हाला जरा सांगा. हां, तिथे जाऊन इंग्लिश चॅनलला मुलाखत द्यायची आणि मला मराठी माणसाबद्दल प्रेम आहे, श्रीमंत जो परप्रांतीय आहे त्याबद्दल बोलायचं नाही आणि म्हणायचं मला गरीबाबद्दल प्रेम आहे. हा काय प्रकार आहे? तुम्हाला मुलाखत दिली नाही का कधी? मला सोडून द्या,
मला सोडून द्या. कुठल्या मराठी मुलाला मी तुम्हाला सांगतो ना कोणत्या इंग्लिश चॅनलला दिलेली आणि किती अवसरी देतात. मराठी चॅनल मला हुसेन दलवाईंच्या मुद्द्याचं उत्तर द्या. माझं उत्तर आधी तुम्ही द्या. कुठल्या मराठी चॅनलला मुलाखत दिली नाही? कुठल्या माझा मुद्दा काय आहे तुम्ही सांगा. अर्णव गोस्वामीला जाऊन मुलाखत देतात. हा राग हे आहे काय? तुमचा? माझा काहीच राग नाही. राज ठाकरेंवर राग ठेवण्या इतके राज ठाकरे मोठे नाहीत. मग तुमचा कळलं का? राग त्यांना काय? खूप कर्तृत्व तुमचा करायचंय. राग काय? त्यांनी काहीच केलं नाही तुमचा महाराष्ट्रामध्ये. राग काय? कळलं का? जे उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं ना तेही अंमलात नाही आणलं. हे लक्षात आम्ही घ्या. काय केलं आणि तुम्ही काय काय केलं? तुम्हाला मराठी राज माणसाने ठाकरेंची बघितलं भक्ती नाही करायची आहे ना. करावं. उगाच माझा अहो, मुद्दा तुम्हाला आहे. काय विरोध करायचा तो करा. हुसेन दलवाई आम्हाला जे जे बोलतायत करायचं आम्ही करणार. परप्रांतीय श्रीमंताबद्दल का बोलत नाहीत? का तिथे खंडणी मिळते म्हणून तुम्ही गप्पात? दुसरी गोष्ट, कुठले परप्रांतीय श्रीमंत जे गुजरात्यांनी जे नाटक चालवलेलं ना त्याला विरोध करणारे महाराष्ट्र काय केलं तुम्ही? काहीच केलं नाहीये. काहीच केलं नाही. ताई बघा नाही म्हणतायत. तुम्ही बोलाल केलं की तुम्ही बोलाल नाही केलं ह्याच्यावर लोकांना एक दिसतंय ना तुम्ही काय केलं. काय? तुम्ही काहीच लोकं मनसे म्हणजे हा पक्ष कोण? काहीच करत नाही लोकं म्हणून म्हणजे एक कोण? आमदारावर तुमची संख्या आली लोकं म्हणजे 13 वरून कोण? 1 वर. लोकं म्हणजे तुम्ही कोण? म्हणताय ना निवडणुकीत लोकं कोणी म्हणजे निवडून कोण? येणार नाही. लोकं तुम्ही म्हणजे मगाशी कोण? मला बोललात ना की तुम्ही एकही निवडणूक जिंकणार नाही. निवडणूक जिंकणं निवडणूक लढवणं हे माझं कामच नाहीये. माझं काम पत्रकारिता करणं आहे. तुमचा एक आमदार आला 13हून 1. ही जी तुमची मिजाज आहे ना मिजाज ठीक आहे ना. ही आता मला एक सांगा राजकारणावर आलेला आहे. अहो बघा, हो, ऐका. ताई, काही तुमचे 2 खासदार होते त्याच्यावर अहो, सत्ता पण झाल्यात आम्ही आलो तुम्ही. ना. आम्ही पण येऊ आम्ही ना. कबूल चढ करतोय उतार ना. होत असतात. आम्ही कबूल शिवसेनेचा करतोय. पण पराभव झालेला पण आहे. आम्ही नंतर पुढे अशा आली. पद्धतीने ही गोष्ट जाळपोळ होत करण्याची होती भाषणं राजकारणात. केली. तुम्ही मला आज सांगा एखाद्या चॅनलची तुम्ही TRP परप्रांतीय दोन उद्या 10 होतो ना. नाही परप्रांतीय दहावर तर दोन राज वर ठाकरेंना TRP. जे वाटतं ना की आपण जाळपोळीची भाषा घेतली की आपल्या पाठी लोक येतील चॅनलवाले येतील तुरुंगात जावं लागेल आणि त्याचाही फायदा त्यांना घ्यायचा आहे का? आम्ही काय तुम्हाला ही जाळपोळीची भाषा तुमच्या लोकशाहीमध्ये किंवा तुम्ही ज्या निवडणुका लढवता त्या चौकटीत बसते का? आमचं म्हणणं स्पष्ट आहे. रेल्वेच्या वेळेचं मी सांगतो आता तुम्हाला. त्यावेळेलाही आम्ही आंदोलन केलं. महाराष्ट्रातल्या ॲड आल्या. आम्ही लोकांना गाईड केलं. 5.5 लाख अर्ज मराठी मुलांचे रेल्वेमध्ये दाखल केले. तर निव्वळ 1 ट्रक भरून अर्ज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले होते. आणि ते रेल्वेमधली आज अनेक मुलं रेल्वेमध्ये लागलेले ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच आंदोलन. रिक्षाला पण अर्ज द्या. आम्ही रिक्षालाही यांची शाखा कुठेही काय करत नाही. युनियन आता मला बोलू द्या ना. बोला प्रत्येक वेळा तुम्ही मध्ये बोलणार त्यांना असाल तर पूर्ण तुम्हीच करू बोला. दे. शशांकराव त्यांना पूर्ण करू दे. रिक्षांच्या परमिटच्या वेळेलाही आम्ही दिवाकर रावते साहेबांकडे वारंवार रिप्रेझेंटेशन देऊन गेलेलो होतो. आमचे काय त्याच्यातली म्हणणी होती की बाबा या पद्धतीने तुम्ही नुसत्या मराठी माणसांनाच याचं मिळालं पाहिजे या संदर्भातली एक नियमावली तयार करा. आमचं रिप्रेझेंटेशन होतं पाहिजे ते दिवाकर रावते साहेबांना तुम्ही विचारू शकता. हे होऊन पण जर ती यादी निघते यादी ज्या पद्धतीने तयार होते शिवाजी कोण होता असा प्रश्न हा विचारतो. कोण तो ट्रान्सपोर्टचा कोण अधिकारी नेमलेला तो शिवाजी कोण होता म्हणजे तो व्हिडिओ व्हायरल झालाय सर सगळ्यांना माहिती आहे. नाही आम्हाला शिवाजी समजावून सांगा. कोणाला प्रश्न विचारला त्यांनी हा? रिक्षावाल्यांना प्रश्न विचारला की शिवाजी कोण होता. रिक्षावाला म्हणतो वो शिवसेना का कोई बडा लीडर होता. माहिती नसेल. ऐका ना सर. ऐका कळलं का? तुमच्या कार्यकर्त्यांना जर मी देशाचे पंतप्रधान नावं घ्यायला सांगितली ना ती पण येणार नाही. ते मी तुम्हाला सांगतो. तुमच्या नेत्यांना पण येणार नाही ते पण मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला तुम्ही काय बोलता हो? तुम्ही सामान्य रिक्षावाल्याला शिवाजी महाराज कोण होते हा प्रश्न विचारला त्याला आराम नाही. काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला काय बोलतोय त्या रिक्षावाल्याला का टार्गेट करताय? गरीब बिचारा आहे तो. मी तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला ऐकून घ्यायचं समजून घ्यायचं का नाही? सांगा तुम्ही शिवाजी कोण होता काय बोलताय? मग पूर्ण ऐकून घ्या आणि मग बोला. मग शिवचरित्र तुमच्यापैकी किती लोकांनी वाचलंय ना हा सुद्धा संशोधनाचा विषय असेल. वाचन तुमचं सगळं वाचन झालं. नाही मी तुमच्या नेत्यांचं सांगतोय. प्रश्न विचारले तर नुसता जाळपोळ करायला त्यांची सगळी शक्ती खरेदी होते. हाच तर प्रॉब्लेम आहे खरा. असं आहे वागळे साहेब 10 पुस्तकं वाचली म्हणजे मला सर्व अक्कल आली. आम्हाला काहीच अक्कल नाहीये. माझं म्हणणं सगळी अक्कल जी आहे ना ती जाळपोळीची भाषा करणाऱ्या नाही. किंवा चॅनलवर आपण आरडाओरडा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही अर्ज का नाही केले? आम्ही आमच्या इथनं बऱ्याचशा मराठी मुलांना त्याच्यात अर्ज करायला लावलेत. ती मराठी मुलांचे अर्ज जाणून बुजून लॉटरीमध्ये आल्या नाहीत असं आमचं ठाम म्हणणं आहे. कोर्टात जा. प्रत्येक गोष्ट ही कोर्ट डिसाइड करणार म्हणजे तुमचा या देशाच्या सिस्टीमवर विश्वास नाही. याला काय म्हणायचं? काही तुम्ही सांगा. सरकारला जा विचारायचं म्हणून तुम्ही जाळपोळ करणार
उद्या माणसाला जाळतील असं काय करता तुम्ही? जाळपोळ काय केली आहे तुम्ही म्हणताय ना जाळा म्हणून. मग उद्या जर आमच्या मराठी मुलांना जर मला एक गोष्ट सांगा, तर आम्ही आंदोलनाचा इशारा द्यायची नाही. जाळपोळ हे आंदोलन कसं होऊ शकतं? तुम्हाला आंदोलन सरकारला ती भाषा कळत असेल तर तीच भाषा करावी लागेल आम्हाला. ताईने अनेक वर्ष राजकारणात घालवली आहेत, त्यांनी लोकसभा राज्यसभा सगळ्या निवडणुकाही पाहिलेल्या आहेत. मला ताई सांगा, जाळपोळीची भाषा हे आंदोलन कसं? नाही, जाळपोळीची भाषा ही आंदोलन होऊ शकत नाही. म्हणजे ही धमकी आहे का खरं? म्हणजे की सरकारने आम्ही सांगावं तसं करावं. मग यांनी राम मंदिर बद्दल केलेलं ते आंदोलन होतं. सरकारने असं करावं तसं. मला आता उत्तर तुम्ही द्या वाघे साहेब. यांनी राम मंदिर बद्दल केलेलं ते आंदोलन होतं. त्या समर्थक त्यांना विचारा. यांनी गुजरातमध्ये काय केलं ते आंदोलन होतं. मराठी भाषिक हे मला सांगा आंदोलनाची परिभाषा. बोलताय मराठी मला माणसं जाळली तुम्ही तिकडे गुजरातमध्ये. ऐका, मराठी भाषिक गुजरातमध्ये ज्यांनी माणसं जाळली ते लोक आम्हाला रिक्षा काढल्याबद्दल जाब विचारणार. या लोकांची लायकी आहे का आम्हाला जाब विचारायची? आणि तुम्ही सरकारवरच खरं म्हणजे आरोप गुजरातमध्ये माणसं जाळली त्याचं उत्तर द्या पहिले. अहो तुम्ही कुठला विषय काढला आणि का तो विषय नाही, तो आला जवळ की घाबरता त्या विषयात आला. कोण घाबरत तिथे मस्जिद पडली म्हणतात आम्ही देतले नाही. तुम्ही सांगू नका. हे तुमचे धंदे भाजपवाल्यांचे. तुम्ही काय सांगता आम्हाला? तुमची हिंमत आहे फक्त इथपर्यंत. संदीप एक मिनिट. संदीप देशपांडे, तुम्ही सुशिक्षित आहात, शिवाजी पार्क सारख्या सुसंस्कृत भागात तुम्ही राहता, तिथले नगरसेवक आहात, तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये. राज ठाकरे बोलले डेस्परेट. माझं काय म्हणणं आहे की आपण एक रिक्षावाल्यांचाच प्रॉब्लेम घेऊ, तो सोडवायचा जाळपोळा मार्ग कसा असू शकतो? एक मिनिट उत्तर देऊ द्या. बोला. एक मिनिट एरियातला आहे मी. सगळे आज तुम्ही विचार करा आम्हाला ही वेळ काय येते या गोष्टी. तुमच्या वॉर्डमध्ये तर रिक्षा पण नाहीये. नाही, आज मी प्रवक्ता म्हणून बोलतोय पक्षाचा, माझ्या वॉर्डचा प्रतिनिधी. ठीक आहे बोला, चिडू नका पण शांतपणे बोला. मी शांतपणे सर तुमचं चिडणं बघून मला घाबरायला होते. उगीच काय व्हायला. बोला सर. असं आहे, आज तुम्ही विचार करायला पाहिजे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ही वेळ काय येते. आज केसेस घ्यायला आम्हाला काही आनंद वाटत नाही की आम्ही असं आहे की लहानपणापासून आम्हाला जाळायलाच शिकवलंय, अशातलाही भाग नाही. आम्ही सगळे शिकलेले तरुण. आज शिकलेल्या तरुणांना ही वेळ येईपर्यंत सरकार बोलत का नाही? आज एवढं राज ठाकरेंनी कालपासून म्हटलंय, सरकारचा एक प्रतिनिधी बोलू शकत नाही की ठीक आहे राज ठाकरे तुम्ही थांबवा हे आंदोलन, आम्ही चर्चा करायला तयार आहोत. एवढी हिंमत नाही सरकारमध्ये का नुसतं आम्हाला दोषारोपण द्यायचं? तुम्ही ही गोष्ट थांबवण्यासाठी म्हणून चर्चा राज ठाकरे काढतायत. वागळेजी पुन्हा सरकारची हिंमत काढतायत. गृहमंत्री राम शिंदेनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही कारवाई करू. तुम्ही अशा पद्धतीची जर भाषा करत असाल की आम्ही जी नवीन आंदोलन आहेच कुठे? जाळू म्हणणं आंदोलन नाहीच आहे सरकारकडून. आणि सतत हिंमत आहो. तुम्ही कोणाची हिंमत? त्या पाकिस्तानची चर्चा करतात, आमच्याशी चर्चा करायला काय? प्लेन वाकड्या घालून त्या पाकिस्तानमध्ये चर्चा करायला गेला. चर्चा करायची नाही तुम्हाला. तुमच्यात हिंमत आहे. ठीक आहे शशांकराव, तुम्हाला काय म्हणायचं? अफगाणिस्तानवर वाकडी वाट. मला इथे बोलायचं आहे मुळात हे जे काय म्हणतायत, थोडं जरी मी जे म्हणालो की सकारात्मक पाहिजे. निखिलजी गेले 18 वर्षामध्ये एकही नवीन परवाना दिला गेला नाही अतिरिक्त. आमच्या संघटनेची मागणी आहे 18 वर्षात एकही परवाना दिला गेला नाही अतिरिक्त. हे सुद्धा आहे जे मृत झालेली आहेत जी नवीन देतात, त्यांचे रिप्लेसमेंट आहे. हे रिप्लेसमेंट आहेत. आमच्या संघटनेने मी आता बोलतोय हे करू नका असं आहे. गेले 18 म्हणजे 97 नंतर 97 नंतर एकही नवीन परवाना ऍडिशनल दिला गेलेला नाही उपनगरांमध्ये. 35% जास्त लोकसंख्या वाढली आहे. फ्लोटिंग पॉप्युलेशन जे म्हणतो, कारण की आता सर्व काही उपनगरांमध्ये आलंय, हे 400% वाढलेलं आहे. आमची मागणी गेले 3 वर्ष आहे सरकारकडे की 1 लाख अतिरिक्त परवाने द्यावे, जेणेकरून ज्यांना बेरोजगार आहेत जे कोण असतील, मुंबईत राहणारा प्रत्येक हा मुंबईकर, महाराष्ट्रात राहणारा हा महाराष्ट्रीयन, जे म्हणजे पिढी राहतात, जरी तो उत्तर भारतीय असेल किंवा गुजराती असेल, पण पिढीने पिढी इथे राहतात. 15 वर्षाचा नियम आहे. 15 वर्षाचा नियम प्रत्येकाला आहे. तर तुम्ही रोजगार वाढवा ना. आहे त्या रोजगाराला कमी कशाला करायला जात आहे? 2 हाताला काम आहे ते 4 हातांना काम द्या, ही भूमिका घ्या. नक्कीच सर्वांचं भलं होईल.
जे ऍडिशनल पण मला परवाने सांगा, आहेत मला हे समजून घ्यायचं की तुम्ही म्हणता की ऍडिशनल एकही परवाना दिलेला नाही. मग हे 34,000 ते जे ते म्हणताय मृत होते, जे अच्छा. रिन्यू झाले नाही, काय कारणाने राहिले, ते त्यांच्यासाठी अर्ज मागवले होते, हे ते परत रिडिस्ट्रीब्यूट केले. बरोबर आहे, पण त्यांच्यासाठी अर्ज मागवलेली होती. आणि पण अर्ज सर्वांना खुले होते, सर्वांना खुले होते, सर्वांनी केले. बऱ्याच लोक, आणि हे जे म्हणतात ना मराठी भाषिकांना नाही लागलं, तर कित्येक उत्तर भारतीय जे बोलणारे आहेत, गुजराती बोलणारे आहेत, साऊथ त्यांनाही मिळालं नाहीये. त्यांनाही मिळालं नाही. कोणी येऊन ओरडत नाहीये इथे की मी आहे इकडचा लोकल आणि मला मिळालेलं नाहीये. हे असं कोणीच पण या अर्जातून निवडले कसे? लॉटरी सिस्टम आहे, लॉटरी सिस्टीम मध्ये आणि ही लॉटरी जी माडाची लॉटरी लागते तशाच एजन्सीला दिली संदीप, मग जाते. ही लॉटरी सिस्टीम असेल, तुम्हाला या लॉटरी बद्दल खात्री नाहीये का? दिवाकर रावतेंच्या खात्याने गडबड केली असं तुमचं म्हणणं आहे का? दिवाकर रावते साहेबांबद्दल पूर्ण आदर ठेवून मला हे सांगायचं आहे की त्यांनी सांगितलं होतं की मराठी माणसांना याची परमिट मिळतील. नंबर 1, तुम्ही जर यादी बघितली ही 34,000 लोकांची, तर 70% जास्ती लोक हे परप्रांतीय आहेत या यादीमध्ये. आमचं दुखणं हेच आहे की इथला जो रोजगाराचा जो पहिला हक्क आहे हा इथल्या भूमिपुत्राचा हक्क आहे. त्याला न मिळवता मग तो भूमिपुत्र कोण, मग संदीप, मला हे सगळ्या गोष्टी आहेत ना सर, वाद घालण्यापुरते. ऐका ना, मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर अर्ज करणारे बहुसंख्य लोक म्हणजे 70% लोक, कारण मुंबईतली डेमोग्राफी अशी आहे, लोकसंख्या अशी आहे की 70% हे अमराठी आहेत, 30% मराठी आहेत, मग अर्ज सुद्धा तसेच येणार, मग काय करायचं? नाही सर, असं आहे 30% मराठी आहेत आणि 70% ही काय तुमची जी थिअरी आहे ना ही मला व्यक्तिशः पटत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो, मराठी लोक जास्त आहेत मुंबईमध्ये. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, 2011चा जो सेन्सेक्स आहे त्याच्यामध्ये मराठी माणसाची संख्या निश्चितपणे जास्ती आहे, 30% वगैरे नाहीये सर. तुम्ही 2011 सर्व अमराठी लोक घेतले ना, त्यांच्या तुलनेत मराठी लोक अल्पसंख्या आहेत मुंबईमध्ये. 2011चा सेन्सेक्स बघा सर तुम्ही, मी आकडेवारी सांगतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये सर दुसरी गोष्ट अशी की आमचं हे स्पष्ट म्हणणं होतं की हे उत्तर प्रदेश, बिहार इथनं जे सांगतात ना की आम्ही वर्षानुवर्ष वर्ष, आता हे तुम्ही मगातपासून एक युवराज पण सांगतोय गरीब रिक्षेवाले. हे गरीब रिक्षेवाले किती वेळा भाडी नाकारतात तो, मग तेव्हा ते गरीब चूकच आहे ना. तेव्हा आम्ही शशांकरावांना सांगतो, ऐका ना ते गरीब मराठी रिक्षावाले पण नाकारतात, केवळ अमराठी नाही नाकारत. ऐका ना, गरीब रिक्षेवाले आपण त्यांना म्हणतोय हे इतक्या वेळेला मुजुरी दाखवतात, इतक्या वेळा भाडी दाखवतात, तेव्हा आम्ही काय बोलायचं नाही, बरोबर? नंबर 2, जेव्हा आम्ही म्हणतोय की मराठी मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, याचा अर्थ आमचं म्हणणं हे आहे की जे उत्तर प्रदेश आणि बिहारची जी राज्य आहेत त्यांनी त्यांच्या राज्यात परमिट काढावे, त्यांना द्यावी ना, तिथे मराठी माणसाला देऊ नका. ताई मला सांगा, तुम्ही फिरलात मुंबई, म्हणजे ते काय करणार नाही? 50 वर्ष इथे राहणारे लोक आहेत सर, जे अमराठी आहे, तुम्हाला जे हिंदी भाषिक आहेत, गुजराती भाषिक आहेत, ज्याला 10 दिवस नाही झाले आहेत त्यांनी येऊन परमिटसाठी अप्लाय केलं आणि ते क्वालिफाय झालेत. पण ते कसे क्वालिफाय होतील? डोमेसिल 15 वर्ष ऐकून घ्या, मी तुम्हाला उदाहरणासकट सांगतो. आणि शशांकराव जे म्हणतात ना, तो काय काळ्या दगडावरची रेग नाही, त्यांची युनियन म्हणजे सगळं आपल्याला ज्ञान असं काय भाग नाही. इथे कशा प्रकारे ते ॲफिडेव्हिट दिलं जातं, 6 महिन्यानंतर कशा प्रकारे गोष्टी मॅनेज केल्या जातात, म्हणजे पैसे देऊन डोमेसाईल घेतलं जातं असं म्हणतात. हे केलं जातं. पण हे देणारे ऑफिसर सुद्धा मराठी आहेत, याच्यामध्ये हे देणारे ऑफिसर सुद्धा मराठी आहेत. मराठी असो किंवा काही असो, इथल्या आमच्या मराठी माणसाच्या रोजगारावर जो पाया गेला. आता देवेंद्र फडणवीस पण मराठी आहेत, पण करतायत ना हे धंदे. नाही, तुम्ही जरा भाषा योग्य वापरा, भाषा नीट वापरा. काय धंदे करताय तो? काय धंदे करताय? कशा भाषेमध्ये बोलताय? गुजराती लोक आणि म्हणे मी शिवाजी पार्कचा नगरसेवक, शिवाजी पार्कच्या नगरसेवकाच्या तोंडी अशी भाषा शोभत नाहीत. काय धंदे करताय तो? काय केले त्यांनी? काय केलं? काय बोलताय तुम्ही? काय तुम्हाला काय आहे त्याची वेला हाड? कशा पद्धतीने बोलताय तुम्ही? सेटिंग लावायची. अरे काय बजाज बद्दलची सेटिंग करताय? मग काय लोकांना सतत मूर्ख बनवलं? अरे त्यांची आता मोनोपोली राहिलेली नाही. आणि जर तुम्ही असं म्हणत असाल तर बाकीचे का मिळाले या क्षेत्रामध्ये? बजाजचा आणि त्याचा काही संबंध नाहीये. आरोप करायचा म्हणून करताय का? तुम्हाला काय मिळत नाही म्हणून तुम्ही सेटिंगचं नाव देताय का? तुम्ही सेटिंग बजाज तुम्हाला काय मिळत नाही म्हणून तुम्ही सेटिंगचं नाव देताय का? आम्हाला नकोच आहे, आम्हाला या गोष्टी धंदेच नको आहे. जे काही नाही तुम्हाला पाहिजे सरकारमध्ये, कारण तुम्हाला तर महानगरपालिकेसाठी आरोप करायचा म्हणून म्हणून हे सगळं चाललंय राजकारण तुमची. आरोप करायचा म्हणून काही करू नका. हो अहो, स्वतः सांगता वाईट कॉलर लोक रिक्षा चालणार आहेत. तुम्हाला बजेटला मदत नाही करायची, किती युवक तुम्ही येणार डोमिसाईल घेऊन जाणार. पण 6 महिन्याचा गॅप कशाला देते त्याला? संदीप तुम्ही एक गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. इथे बजाजचीच रिक्षा चालते, बजाजचीच रिक्षा चालते अनेक वर्षापासून. तेच सांगतोय, इतक्या वर्षापासून ते जे सांगतायत ना नवीन परमिट दिलं नव्हतं, आता अचानक 70,000 परमिट ओपन करायची. आता ही परमिट वाले रिक्षा कुठनं घेणार आहेत?
बजाजकडनंच घेणार. दुसऱ्या सुद्धा कंपनी आहेत, दुसऱ्या कंपनी आहेत, पण बहुसंख्य बजाजच्याच चालतात. नाही बहुसंख्य घेतात ते, तो त्यांचा भाग झाला. आम्ही तेच म्हणते कोणी की ओढून देत नाही त्याला बजाजच्या एटी घे म्हणून. म्हणजे बजाजची रिक्षा घेण्याची सक्ती नाही. निखिलजी निखिलजी परत अजून एक गोष्ट सांगतो, यांचे आकडे चुकीचे आहेत. आता जी लॉटरी झाली ते फक्त 34,000 प्लस परमिट्स, ते सुद्धा फक्त मुंबई नव्हे, MMR रिजन म्हणजे मुंबई, वसई, पनवेल, नवी मुंबई, ठाणा. नाही मुद्दा का म्हणता, जेव्हा आकडे चुकीचे आहेत, माहितीच नाही, ज्या विषयाचा गंध नाही, ओरडलं म्हणजे गोष्ट खरी होत नाही. ओरडता तुम्ही आहे. हो काय करताय, तू कानात बोलताय माझ्या. नाही पण ओरडणं लागणार आहे. 70,000 विषयाचा ज्ञान नाही, गंध नाही, त्या विषयावर लोक उगाच बोलायचं म्हणून बोलतात. कसला हात खाली करा. तुम्ही एकही निवडणूक जिंकलेली नाही किंवा जिंकायची तुमची ताकद. आमदार आले असं काय संदीप देशपांडे, हे बरोबर नाही. राज ठाकरेंना आम्ही किमान लढलो, राज ठाकरेंना निवडणूक लढण्याची हिंमतच नाहीये. गरज नाही, हिंमत नाही, लढून दाखवू दे. ते तुम्ही कोण आहोत? नाही भरपूर आहोत. आम्ही किमान 4 हातांना रोजगार देण्याची हिंमत ठेवतो. शांत राहा, याच्यावर काय उपाय नाही. त्या गरीब काही हे जे काय चाललेलं आहे, मला असं वाटतं नाही. मला शेवटचा प्रश्न ताईंना विचारायचा. नगरपालिकेत बघतो मी तुमचे लोक. ठीक आहे संदीप देशपांडे प्लीज. साहेब माझं म्हणणं असं आहे, मी टोटल म्हणणं काय ते ऐकून घ्या. 70,000 परमिट देण्याचा सरकारचा विचार आहे आणि ती ओपन केलेली आहेत. मी दिले तसं म्हटलेलं नाही. आणि आता ही जी 70,000 परमिट देणार आहेत याच्या मागचं अर्थकारण हे प्रत्येक ठिकाणी काय कुठे कागदावर लिहिलेलं नसतं. अर्थकारण हे समजतं लोकांना, त्याच्यात कशातलं अर्थकारण. म्हणून राज ठाकरेंनी पुराव्याअभावी बजाजवर आरोप केला आणि मंत्र्यांवर आरोप केला. पुरावा काय आहे तुमच्याकडे? आम्ही देऊ ना योग्य वेळी पुरावा. योग्य वेळी कधी? ऐकून घ्या. मग असा कोणी आरोप केला की टोल प्रकरणात राज ठाकरेंनी खंडणी घेतली आणि म्हटलं की योग्य वेळी पुरावा देऊ? आम्ही सांगतोय ना. हो कसे बोलताय तुम्ही की मुख्यमंत्री धंदे करतायत म्हणून? बजाजची तुमचं काही रिलेशन आहे का? पुरावे द्या ना आधी तुम्ही. मी सांगतोय ना पुरावा. आज 70,000 रिक्षा तयार आहेत. आज 70,000 रिक्षा बजाजकडे तयार आहेत. कुठल्या जीवावर त्यांनी तयार केल्या एवढ्या मोठ्या रिक्षा या परमिटच्या जीवावर तयार केल्या? ते म्हणतात 70,000 नाही आहेत, 34,000 आहेत. आणि ऐका मला एक गोष्ट सांगा ना, 34,000 पैकी किती मराठी लोकांना मिळाले? 70% हे परप्रांतीयांना मिळालेले, म्हणजे 30% मराठी लोकांना मिळालेले आहेत. 70%च्या वर 30% मराठी लोकांना मिळालेले आहेत ना. मग याच्यावर आनंद मानू मी. नाही 100% अर्ज मराठी माणसांचे आले तरच मिळणार ना. असं काय करताय तुम्ही? आमचं म्हणणं तेच आहे की हे जे बाहेर, याच्यासाठी कारण सांगतो तुम्हाला वाघे साहेब, ही जी ॲफिडेव्हिटची अट शिथिल केली ही ह्याच कारणासाठी केली. तुम्ही नीट म्हणणं लक्षात घ्या. आज ॲफिडेव्हिट दर ताबडतोब द्यायचं झालं. आज त्यांना काय, पण ते पूर्वीपासूनच नाहीये. नाही मग आमचं म्हणणं तेच होतं, आम्ही तेच रिप्रेझेंटेशन देतो. तुम्ही विषय नीट समजून घ्या, न चिडता समजून घ्या की आम्ही काय म्हणत होतो. माझं म्हणणं ऐका ना सर, माझं म्हणणं होतं की डोमेसाईल सर्टिफिकेटची जी अट आहे ती त्यांनी जो 6 महिन्याचा बफर पिरियड दिलेला आहे, ह्या 6 महिन्यात होतं काय, नंतर कोण चेक करायला जात नाही की डोमेसाईल सर्टिफिकेट आलं नाही आलं. आणि डुप्लिकेट परमिटच्या रिक्षा किती पकडल्या गेल्या ते शशांकराव सांगतील. या डुप्लिकेट परमिटचं ही मोडस ऑपरेंटी आहे. याला आळा घालावा म्हणून आम्ही वारंवार रिप्रेझेंटेशन दिवाकर रावते साहेबांकडे दिले. त्यांनी ऐकलं नाही, त्यांनी ऐकत नाहीयेत ते. आणि आम्ही सरकारला समजून पण ऐकत नाहीत, तर आम्ही आंदोलनाचा इशारा पण द्यायचा नाही. पण जाळपोळ हे आंदोलन नाही. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय, तुम्हाला सर्व पदयात्रा काढा, धरणी धरा, उपोषण करा, जाळपोळ हे कसं आंदोलन होईल? ऐका ना, प्रत्येकाची आंदोलनाची एक पद्धत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गेल्या 10 वर्षापासून हीच आंदोलनाची जाळपोळ करणारी ही महाराष्ट्राने बघितलेली आहे. महाराष्ट्रातले प्रेक्षक ऐकतायत देशपांडे. हो आमची आंदोलनाची पद्धत ही आहे. आणि ही टोकाची पद्धत कधी येते, जेव्हा आमचे सगळे प्रयत्न थकलेले असतात, त्याच वेळेला ही पद्धत अवलंबली लागते. याच्या आधी सरकारने म्हणायला पाहिजे होतं की बाबा तुम्ही तुमचं आंदोलन जे काय करणार असेल ते थांबवा. पण तुम्हाला तुमच्या या कालच्या जाळपोळीच्या वक्तव्यामुळे शिवसेना असते, त्यांचं म्हणणं याचा आम्हालाच फायदा होणार आहे म्हणून. नाही आम्हाला काय कोणाला फुकट वडापाव पाहिजे म्हणून आम्ही काय असं म्हटलेलं नाहीये. त्यामुळे शिवसेना असते का रडते हा शिवसेनेचा विषय, किंवा कुठल्या लेडी कॉन्स्टेबलला पण मारलेलं, त्याशिवाय शिवसेनेबद्दल बोलूच नका. विषय असा आहे की आम्ही जे शेवटपासून सुरुवातीपासून म्हणतो की आम्हाला ही वेळ काय येते आंदोलनाची, याचाही सरकारने विचार केलेला पाहिजे. ठीक आहे ताई, शेवटी तुमच्याकडे येतो. तुम्ही सत्ताधारी पक्ष आहात, इतकी हे आगलावी विधानं करतायत, काहीच कारवाई नाही 24 तासामध्ये. राम शिंदेची संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न केला पण त्यांचे काय फोन लागत नाहीये. काय म्हणाल तुम्ही शेवटी?
नाही नाही, कारवाई नक्कीच होईल. आता एक तर अधिवेशन कालपासून सुरू झालेलं आहे, आपण पाहिलं की बजेट सेशन सुरू आहे आता, आणि कारवाई का नाही होणार आहे? म्हणजे त्यांनी ही आक्रमक भाषा, चिथावणीखोर भाषा वापरलेली आहे आणि ते सांगतात की रस्त्यावर ज्या नवीन रिक्षा येतील त्या आम्ही जाळू. आता या वक्तव्याला, याच्या विरोधामध्ये जे कोणी अशा पद्धतीने करेल त्याच्यावर नक्कीच म्हणजे कारवाई होणारच आहे. आणि कायदा जर का कोणी हातात तुमचं असं घेणार म्हणणं आहे असेल का कारवाई तर होईलच? नक्कीच होणार आहे. कायदा जर का कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे जर का म्हणजे वातावरण जर का खराब केलं तर त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल. ठीक आहे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, प्रकाश झोतात राहण्यासाठी राज ठाकरे चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. आमचा पोल जो आहे तो हँग झालेला आहे. थोडा वेळ थांबा, पुन्हा आपण प्रयत्न करूया तो पोल दाखवण्याचा. आलेला आहे पोल बघा. होय म्हणतायत 76% लोक. कदाचित हे संदीप देशपांडेंना आणि राज ठाकरेंना घाबरला असावा आमचा पोलही. संदीप देशपांडे, शेवटी मी तुम्हाला इतकंच सांगतो, राज ठाकरेंना सांगतो, मला आंदोलन करण्याचा हक्क आहे, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सर्वांना हक्क आहे, पण कृपया जाळपोळीची भाषा वापरू नका, कारण सुसंस्कृत समाजाला ती मान्य नाही. इथेच थांबतोय. पाहत राहा महाराष्ट्रवन. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप.